नाही, राज्यभरामध्ये आम्ही अनेक ठिकाणी नंतर आता वेगवेगळे लढलो. संभाजीनगरला वेगळे लढलो, मुंबईला आम्ही तर एकत्रच होतो, तिथे काही तडजोडचा विषयच नव्हता. पण मला वाटतं अनेक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वेगळे लढलो, पण नंतर आम्ही एकत्र झालो. आता इथे तर आमचं स्पष्ट बहुमत होतं, पण आम्ही या ठिकाणी एकत्र झालो. आम्ही ठरवलेल्या केंद्रामध्ये आम्ही एक आहोत, राज्यामध्ये आम्ही एक आहोत, मग महापालिकेला का वेगळे? आणि म्हणून मग वरिष्ठांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, आमचे शिंदे साहेब यांनी काही ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला आणि आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी आता लढतो. म्हणजे सत्तेमध्ये आहोत. नाही, अजून तसं काही ठरलेलं नाही, कुठलाही विषय त्या ठिकाणी झालेला नाही. पण निश्चित या संदर्भामध्ये सगळे वरिष्ठ निर्णय घेतील. पण आम्हाला अतिशय चांगलं काम करायचं आहे. आम्हाला कुंभमेळा असल्यामुळे खूप ते चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. त्यामुळे आम्हाला चांगलं काम करायचं आहे. खरं कालपर्यंत आमची बोलणी सुरू होती, पण शेवटच्या टप्प्यामध्ये रात्री सकाळी पहाटे पहाटे उपमहापौरांचं नावही ठरलं. तर म्हणजे आमचे मच्छिंद्र सानप यांचं नाव आम्ही जाहीर केलेलं होतं. आणि ऐन वेळेवर वरतून निरोपाला रात्रभर माझे सगळे 4 वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं. पण नंतर असं ठरलं की विलास त्या ठिकाणी उपमहापौर करायचं. आणि ऐनवेळी सकाळी मी 9:30-10 वाजता मच्छिंद्र सानप, बाळासाहेब सानप यांना, आम्ही राहुल आहेर वगैरे आम्ही सगळे होतो आमदार आमचे, आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, सांगितलं आणि त्यांनी तात्काळ तो शब्द पाळला. तात्काळ म्हणजे काही हरकत नाही, पक्षासाठी मी माघार घेतो. त्यांनी लगेच माघार घेतली. निश्चित पुढे भविष्यामध्ये त्यांचाही विचार चांगला केला जाईल.